तर आजच्या दिवसातल्या शेवटच्या आणि महत्त्वपूर्ण मॅचकडे आपण जातोय. एका बाजूला रुद्रमाऊली अकोलेचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत जो संघ तुम्ही इथे बघणार आहात भाग्योदय ब्लास्टर्स. या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आहे. रुद्रमाऊली अकोले अनुप पारासूर आणि सुजित नवले यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही जो संघ पाहताय यावेळेस पकडला जातोय झेल. प्रवीण नायकवाडी तिथे आहेत. ज्या खेळाडूने ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं तो खेळाडू मात्र या मॅच मध्ये गोल्डन डक होताना पाहायला मिळतोय. शून्य आकड्यावर पहिला फलंदाज बाद झालाय. भाग्योदय ब्लास्टर सुगाव दुसऱ्या बाजूला आहे. भारत शेठ देशमुखचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विपक्षामध्ये रुद्रमाऊली अकोले. आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लाहामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो आहे. कोतुळ प्रीमियर लीग ऍक्शन रिप्ले पहा. प्रवीण नायकवाडीने पकडलेला एक सुंदर झेल, खूप चांगला कॅच तिथे पाहायला मिळाला. प्रवीण आलेत फलंदाजीसाठी. आल्याबरोबर स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला. आज रवी गोरेड यांनी प्रभावित केलं, आज फलंदाजीमध्ये प्रभावित केलं, आज गोलंदाजीमध्ये प्रभावित केलं. आणि प्रामुख्याने रुद्रमाऊली अकोले संघाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आज आयकॉनची अनुपस्थिती असताना देखील या संघाने आज खूप चांगला खेळ केलेला आहे. बाहेर जाणारा बॉल कमी गतीने टाकलाय. टप्पा खूप चांगला आहे. अवे फ्रॉम द बॉडी, अगदी ड्रायव्हिंग लेंथवर होता खरा, परंतु मोठा फटका खेळण्याचा इरादा प्रवीणचा होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. तिसऱ्या पंचांची मदत देखील इथे घेण्यात येते आहे. आदरणीय संतोषजी भालेराव सर, आदरणीय सतीशजी भालेराव सर, आदरणीय बाळा खाडे सर यांना आपण गेल्या 4 दिवसांपासून या स्पर्धेमध्ये पाहत आलोय. खूप सुंदर आणि खूप चांगली अंपायरिंग, अगदी कार्य तत्पर असे पंच आहेत. या तीनही पंचांचं देखील विशेष आपण कौतुक करूयात. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं सुंदर आणि अतिशय HD क्वालिटीमध्ये ही स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते आहे. आज 5वा दिवस. आज सुपर 8चा अ गट तुम्हाला खेळता. यस, नो बॉल, नो बॉल. ओव्हर स्टेप इथे गोलंदाजाने केली आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे. पुढचा चेंडू फलंदाजासाठी फ्री हिट. प्रवीण गावडेसाठी लायसन असेल. चांगला फटका आहे. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह करत असताना आपण प्रवीणला पाहिलं, परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवत आहेत. आदर्श क्षेत्ररक्षण रिटर्न चांगलं होतं आणि एक सिंगल तिथे प्राप्त केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती मात्र पुढे जात असताना आपण पाहू शकतो 2 धावा, 1 फलंदाज बाद आहे. भाग्योदय ब्लास्टर ज्या संघाने मागच्या सामन्यामध्ये एक मोठा विजय मिळवला, अमोल कागरेनं तिथे चांगला खेळ केला, परंतु या मॅचमध्ये या इनिंगचा पहिला चेंडू अमोल गागरेचा शेवटचा ठरला. अर्थात पहिल्या चेंडूवर तो बाद झाला, त्यामुळे आता जबाबदारी या 2 फलंदाजांवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला. विजय सांगळे यांना तुम्ही बघणार आहात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इकडे होता, परंतु तिकडे आपण पाहू शकतो मैदानामध्ये हा चेंडू मात्र एक सिंगल देऊन जाणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती पुढे जात असताना 1 गडी बाद, 3 धावा. पहिलं षटक सुरू आहे. आपण अकोले तालुक्यातील मानाची स्पर्धा पाहतोय, आपण नगर जिल्ह्यातील अभिमानाची स्पर्धा पाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्राला लक्ष वेधून घेतलेली ही स्पर्धा आज आपल्याला अनुभवायला मिळते आहे. कोतुळ प्रीमियर लीग. ओहो हो, यावेळेस प्रवीण गावडे यांना देखील माघारी जावं लागतंय. यू मिस, रवी गोहिरट विल बी डेफिनेटली हिट. यश त्यांचा वेध घेतला आणि तिथे फर्निचर फ्रॅक्चर करण्यात आले. फलंदाज क्रमांक 2 आयडॉल तो देखील आता बाद होताना पाहायला मिळतोय.
आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच. यातून जो संघ जिंकणार तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार, अर्थात एलिमिनेटरमध्ये जाणारा तो संघ आपल्याला मिळणार आहे. या अगोदर क्वालिफायरमध्ये जाणारा एक संघ आपल्याला मिळाला. आज ज्या संघाने 2 सामने जिंकलेत लागोपाठ, साई डेंटल क्लिनिक, साई नेत्र सेवा, राजूरचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. तो संघ जाऊन पोहोचला क्वालिफायर 1 मध्ये आणि आता इथून जो संघ जिंकणार आहे तो एलिमिनेटरमध्ये जाणारा पहिला संघ मिळणार आहे. परंतु भाग्योदय ब्लास्टर संघाची सुरुवात थोडीशी खराब होताना पाहायला मिळते. 2 गडी गमावलेत आणि आता नवीन फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. न्यू बॅटर आलेत रोहिदास. डावेष्टीच्या बाहेर डाऊन द लेग, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. 1 धाव मिळते अतिरिक्तच्या मदतीने. एकूण 12 संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा आपण पाहत आलोय. आज 5वा दिवस. आज सुपर 8चा अ गट आहे. काल कॉलबॅक आपण सर्वांनी पाहिला आणि कॉलबॅकमध्ये 2 संघ, अकोलेचे 2 संघ सुपर 8 मध्ये आले. त्यामध्ये आज एक संघ खेळला, अर्थात हॉटेल राजबक्षी अकोले संघ खेळला. उद्या डिंगडॉंग अकोले, हे 2 संघ कॉलबॅकमधून सुपर 8 मध्ये आले आणि आज सुपर 8चा अ गट तुम्हाला खेळताना दिसतोय. इथून 2 संघ पुढे जातील, 2 संघ आज या स्पर्धेला सोडतील. चांगला स्ट्रोक कव्हर पॉइंट मध्ये, वा, अप्रतिम झेल तिथे पकडला जातोय. कमी रिॲक्शन टाइम जास्त नव्हता आणि त्याही परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षकाने खूप चांगला कॅच कॅरी केला आणि अजून एक मोठी विकेट इथे मिळताना दिसते आहे. तिसरा फलंदाज बाद, रोहिदास आउट. बॅक टू द डगआउट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जरूर पाहिलं असेल. खूप चांगला कॅच तिथे पकडला गेला. कव्हर पॉईंटमध्ये आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं. विकेट मिळाली आहे. 7 लाईव्हची संपूर्ण टीम, गौरव नेक, संग्राम रूपनवर, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर आमचा सौरभ परहार आहे, दीपक कसरे आहे, दत्तात्रय पगारे आहे, आदित्य वाघ आहे, आकाश कांबळे आहेत, सैजाद शेख आहेत, साहिल शेख ते आमच्यासोबत स्कोररची भूमिका पार पाडत आहेत. रवींद्र शिंदे मेजर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये अतिशय उल्लेखनीय, म्हणजे प्रत्येकानं प्रशंसा केली आहे 7 लाईव्हची. इतकं सुंदर कार्य आपल्याला बघायला मिळतं. यावेळेस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केला इथे विजय सांगळेने आणि बॉलला पाठवून दिलंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये टायमिंग प्रॉपर झालं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय 6 धावांसाठी. षटकार. खूप चांगला फटका. आता जबाबदारी विजय सांगळेच्या खांद्यावर येऊन पडली आहे, कारण इथून पुढे आता धावा बनवण्यासाठी त्याला मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. एक सिंगल इकडे घेण्याचा मानस होता, परंतु ते मिळणार नाही. मिड ऑन मध्ये बॉलला अडवलं जात आहे. डॉट बॉलची नोंद तिकडे केली जाणार आहे. धावफलकावर धावसंख्या 3 फलंदाज बाद 10. शेवटची मॅच, महत्वाची मॅच, लढावं लागेल. रुद्रमाऊली अकोले संघाला लढावं लागेल, भाग्योदय ब्लास्टर संघाला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण हे क्रिकेटचं मैदान आहे आणि या क्रिकेटच्या मैदानावर सातत्यानं तुम्हाला संघर्ष करावा लागतो, कारण सहज विजय मिळत नाही. यावेळेस सुंदर फटका विजय सांगळेच्या बॅटमधून. आपण इथे जर बघितलं ना तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, गोलंदाजाने त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, लेग स्टंपच्या दिशेने बॉलला ठेवलं आणि तिथून खेचून मारला हा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. मिळतील धावा 4. अप्रतिम हा देखणा चौकार. विजय सांगळे मैदानामध्ये चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. लॉफ्ट केलाय, क्रॉस बॅटेड फटका, खाली क्षेत्र याही वेळेस निवडलंय. ऑन साइडला ओव्हर द मिड विकेट. एक टप्पा मैदानात आणि दुसरा थेट मैदानाच्या बाहेर. लागोपाठचा हा दुसरा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 4. यावेळेला पुढच्या एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. प्रवीण बॉलच्या खाली आणि पकडतायत झेल. फलंदाज विजय सांगळे यांचा संपतोय खेळ. धक्का क्रमांक 4. प्रवीण नाईकवाडीने पकडलाय. खूप चांगला कॅच, जजमेंट चांगलं होतं
फटका देखील चांगला होता विजय सांगळेचा, परंतु शॉर्ट सिलेक्शन मी म्हणेल थोडंसं खराब. जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे हा फटका त्याने खेळला. विकेट मिळाली. चौथा फलंदाज बाद. टेलिकास्ट या स्पर्धेचा आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. 4 गडी गमावलेत. आपल्या तालुक्याचे विकास पुरुष, विकास वीर, विकासाचे वारकरी, विकास रत्न म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, कार्य सम्राट हा बहुमान अकोले तालुक्याच्या जनतेनं ज्यांना दिला ते आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन. बॉल हवेत आहे. अजून एक विकेट मिळेल का इकडे? यस, मिळेल. फलंदाज आलेत आणि फलंदाज परत चाललेत. शून्यावर माघारी. मयूर बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा पाहत आलोय, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य आदरणीय हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं. आदरणीय हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेब, आपलं मनापासून स्वागत. या स्पर्धेचे खरं तर शिल्पकार आहेत. बबलू शेठ देशमुख साहेबांचं पुढेच एकदा स्वागत. आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आज इथे संपन्न होती आहे, अध्यक्ष कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब आणि विश्वस्त कोतुळेश्वर देवस्थान आदरणीय योगेश शेठ देशमुख साहेब. कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर आणि तितकंच दर्जेदार आयोजन आहे. आज 5वा दिवस आपण सर्वजण या स्पर्धेचा पाहत आलोय. एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि 12 संघांमध्ये एक मोठं युद्ध, त्या युद्धाला सुरुवात झाली 23 फेब्रुवारीपासून. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा तो 23 तारखेला संपन्न झाला. आणि त्यानंतर कोतुळ नगरीमध्ये मात्र मोठा क्रिकेटचा रणसंग्राम तो सुरू झाला आणि पंचक्रोशीतील क्रीडा रसिकांसाठी एक चांगली मेजवानी इथे आपल्याला बघायला मिळाली. अनेक प्रेक्षक दूरदूरवरून या स्पर्धेला बघण्यासाठी उपस्थित होत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत. फलंदाजी करणारा संघ थोडासा स्ट्रगल करताना दिसतो आहे. 5 गडी बाद, 18 धावा. भाग्योदय ब्लास्टर्स सुगाव संघाची धावसंख्या. एक फायटिंग टोटलकडे जावं लागेल, एका चांगल्या लक्ष्याकडे जावं लागेल. त्यासाठी प्रत्येकाला चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस बाहेर जाणारा बॉल फलंदाजी करण्यासाठी संघाचे आप्त झालेला आहे. षटक क्रमांक तुम्ही इथे बघणार आहात. किती ओव्हर संपल्या? 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 22. 5 फलंदाज बाद, 22 धावा. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊनी ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. आमदार साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. खरं तर अकोले तालुक्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून MIDCला मंजुरी मिळाली, 19 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने GR काढला. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अंतर्गत मौजे लिंगदेव येथील 50 एकर क्षेत्रावर MIDCला परवानगी दिली आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान म्हणजे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब. अकोलेचं जे बसस्थानक आहे ते देखील लक्ष वेधून घेणार आहे. फटका इथे फसतोय. कॅच कॅरी करण्याची संधी आणि यस, मधुर धुळे यांना देखील माघारी जावं लागेल. मोठा धक्का बसतोय. मधुर धुळे बाद. शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी.
खेळण्याचा इरादा होता, बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन साधू शकले नाहीयेत आणि विकेट सोबत अडवताना पाहायला मिळालं. मधुर धुळे यांना देखील माघारी जावं लागलं. खरं तर संघाचे आयकॉन होते ते माघारी गेले लवकर. ते देखील थोडंसं स्ट्रगलमध्ये होते, थोडंसं स्ट्रगल करत होते फलंदाजीमध्ये, त्यांना देखील माघारी जावं लागतं. गोलंदाजीसाठी गोलंदाज रवी बर्डे आलेत. आज रवीनं चांगला खेळ केला. मग रवी गोहेट असू द्या, रवी बर्डे असू द्या, रवी आहिरे असू द्या, आज यांनी खूप चांगला खेळ केला. आज सिबान शेख, आज अमोल कागरे यांनी देखील खूप चांगला खेळ केला. आज प्रभावित करणारी कामगिरी या सर्व खेळाडूंची राहिलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अकोले तालुक्याचं बसस्थानक जे आहे ते कात टाकण्याची वाट बघत होतं आणि भरघोस निधी आणून आमदार डॉक्टर किरणजी लाहमटे साहेब यांनी अकोले बसस्थानकाचं रूपणं बदलून टाकलं. यावेळेला चांगला फटका आहे, मिड ऑफला क्लिअर केलंय, खाली क्षेत्र निवडलंय आणि एक सुंदर कलात्मक फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईन पार. खूप वेळानंतर हा चौकार इथे त्यांना पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली आणि 26 या आकड्यावर आता जाऊन पोहोचणार आहे. यावेळेस विजय हिट करण्याचा प्रयत्न आहे. या अगोदर सरळ बॅटनं धावा आल्या तर मग हा प्रयत्न का, असा प्रश्न अनेकांच्या समोर असणार आहे. इथे हा चेंडू निर्धाव असताना बघायला मिळतो. कमबॅक केलं जातं. डॉट बॉल इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल हवेत आहे. फटका हा देखील फसतोय. रवी स्वतः चाललेत बॉलच्या खाली परंतु पोहोचू शकणार नाहीये. एकच धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे नाहीये. प्रयत्न करावेच लागतील. धावा बनवण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. खरं तर आज तुमच्यासाठी हा सामना बराचसा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा सामना तुमच्यासाठी या स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाचा सामना आहे. त्यामुळे प्रत्येकाला इथे चांगलं काम करावं लागेल. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम हे फार महत्त्वाचं आहे. फुल टॉस, आडव्या बॅटने यावेळेचा फटका खेळला जातोय. डीपमध्ये प्रोटेक्शन परंतु बॉलला अडवू शकणार नाही. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. लढावं लागेल. याच पद्धतीने धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला. ओंकार देशमुख यांना सोडून निघून गेला. चौकारानंतर चांगलं पुनरागमन रवी बर्डे यांनी देखील केलंय. ओव्हरचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 4 इथे संपलेला आहे आणि 4 ओव्हरनंतर भाग्योदय ब्लास्टर्स या संघाने धावा बनवल्यात. 6 फलंदाज बाद 31 धावा. 31 लॉस ऑफ 6 विकेट्स. चार ओव्हर संपल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. या 12 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत, या 12 चेंडूंमध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी होते ते बघणं देखील बरंचसं महत्त्वपूर्ण आहे. कारण अनेक समस्या येतात, संकटं येतात आणि ती संकटं जातात. परंतु ती संकटं तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. जीवनाची प्रत्येक समस्या हे खरं तर ट्रॅफिक सिग्नल सारखे असते. काही काळ तुम्ही शांततेने जर वाट बघितली तर ती हिरवी होतेच. त्यामुळे तुम्हाला संयम देखील इथे दाखवावा लागेल. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. एका बाजूला ओंकार देशमुख आणि दुसऱ्या बाजूला यशोदीप धुमाळ हे 2 फलंदाज आहेत. 4 ओव्हर संपल्या. 12 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी करण्यासाठी स्वतः संघाचे संघमालक अनुप पारासूर गोलंदाजी करण्यासाठी त्यांना पाहायला मिळत आहेत. महत्त्वाचं षटक आहे, महत्त्वाचा दिवस आहे, महत्त्वाचा सामना आहे. जिंकावं लागेल, जिंकावंच लागेल. पहिला चेंडू चांगला आहे. आउटसाइड ऑफ फलंदाजापासून दूर ठेवला. फलंदाज बॉलच्या लाईटमध्ये आले नाही. थोडासा दूरवरून खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. फुटवर्क त्याचा अभाव आपल्याला बघायला मिळाला. आय कॉन्टॅक्ट नव्हता. चेंडूसोबत जो आय कॉन्टॅक्ट आहे त्याचाही अभाव बघायला मिळाला आणि त्यामुळेच हा चेंडू मात्र निर्धाव येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज अनुप गोलंदाजीसाठी.
यावेळेला चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या बाटमोरे आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. तोपर्यंत इकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली पुढे जात असताना. आज प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आहे. सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत आहे. कोतुळ प्रीमियर लीग ही स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे जाताना दिसते आहे, कारण आज सुपर 8चा अ गट खेळतोय. उद्या सुपर 8चा ब गट तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्या देखील बरेचसे रोमहर्षक पाहायला विसरू नका सामने. बाहेर जाणारा बॉल पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एकदा मिळते अतिरिक्तच्या मदतीने आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. फलकावरती धावसंख्या 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक सुंदर मैदान. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर या मैदानाला अतिशय चांगल्या पद्धतीने सजवण्यात आलं. प्रेक्षकांसाठी चांगली बैठक व्यवस्था, खेळाडूंसाठी चांगली बैठक व्यवस्था. यावेळेस बाहेर जाणारा बॉल एक अतिरिक्त धावे ते मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. तर दरवर्षी या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं की आलेल्या प्रत्येक खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भोजनाची खूप चांगली व्यवस्था प्रत्येक खेळाडूसाठी केली जाते. हे या स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य राहिलंय. त्यामुळे नक्कीच आयोजक कमिटीचं कौतुक करावं लागेल. कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब कोतुळ आज 6व्या पर्वामध्ये सातत्यानं निरंतर ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आहे. सुंदर आयोजन, अतिशय बहारदार आणि शानदार अशी स्पर्धा कोतुळ प्रीमियर लीग. 6 गडी बाद 35 धावा धावफलकावर. गोलंदाजी करण्यासाठी अनुप पारासूर तयार आहे. स्लॉटमध्ये होता, रडारमध्ये होता, बॅटवर येऊ शकला नाहीये, निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. हा चेंडू प्लेड अँड मिस डॉट बॉल इथे येत असताना आपल्याला बघायला मिळतो आहे. दबाव आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर, कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये अगदी इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर मागच्या मॅचमध्ये अर्धशतक बनवणारा अमोल गागरे लवकर बाद झाल्यानंतर थोडासा दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती होता. परंतु त्यानंतर आलेल्या प्रत्येक फलंदाजानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. भागीदारीकडे जाण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. प्रत्येकाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लागोपाठच्या विकेट आल्या. आता जर तुम्ही बघितलं तर 6 फलंदाज माघारी गेले आणि 6 फलंदाज माघारी गेल्यानंतर धावसंख्या 36 आहे. ओव्हर नंबर 5चा खेळ तो मात्र आता सुरू आहे. 6 षटकांची लढत आहे. तुमच्याकडे 36 बॉल आहेत. त्या 36 बॉलमध्ये तुम्हाला एक चांगलं आव्हान उभं करावं लागेल, कारण समोरचा संघ देखील जिंकण्यासाठी उतरलाय. समोरच्या संघासमोर चांगलं आव्हान तुम्हाला उभं करावं लागेल. धावफलकावर धावसंख्या 36 आहे. ओव्हर नंबर 5चा खेळ सुरू असताना यावेळेस परत एकदा पंचांनी हात खोललेत. व्हाईट बॉलचा कॉल देत आहेत. एकदा अतिरिक्तच्या मदतीने मिळते आणि धावसंख्येमध्ये होतो छोटासा बदल. धावसंख्या जाते 37. 37 6 बाद 37 धावा. टॉस जिंकला होता रुद्रमाऊली अकोले संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि तो आतापर्यंत योग्य देखील राहिलाय. समोर उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑन वरनं. रवी आलेत, बॉलला चांगल्या पद्धतीने गॅदर करतायत. रिटर्न चांगला आहे. मिळते फक्त एकच धाव आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आहे. ओंकार देशमुखच्या या फटक्यामध्ये ताकद नव्हती, टायमिंग पाहायला मिळालं नव्हतं. फक्त एकच धाव तिथे कंप्लीट झाली. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या 38. 6 फलंदाज बाद 38 धावा धावफलकावर. शेवटचा 1 बॉल या ओव्हरमध्ये. यावेळेस हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा फटका देखील फसतोय आणि कॅच मात्र कॅरी केला जाणार नाहीये. प्रवीण आलेत बॉलवर. आज प्रवीणने देखील प्रभावित केलं. क्षेत्ररक्षणामध्ये आज त्यांना मात्र प्रत्येकाची मनं जिंकली आहेत. प्रशंसनीय उल्लेखनीय असं क्षेत्ररक्षण आज त्याचं पाहायला मिळालं. ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 6 फलंदाज बाद 40 धावा धावफलकावर. धावफलकावर शेवटचा 1 चेंडू या इनिंग मध्ये. याही वेळेस हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तिकडे पहा मिड विकेटला बॉल सीमारेषेच्या अगदी जवळ प्रवीण नाईकवाडेने अडवलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त एफर्ट प्रवीण नाईकवाडेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इकडे आपण पाहू शकता 3 धावा मिळत आहेत. 4थ्या धावेचा प्रयत्न होता, फलंदाज बाद झालेत, परंतु प्रवीण नाईकवाडीचं एकदा आपण कौतुक करूयात मित्रांनो. लॉंग ऑन वरून मिड विकेटला धावत आला आणि संघासाठी 1 धाव का होईना त्यानं वाचवली आणि त्यासाठी नक्कीच त्याचं कौतुक असेल. खूप चांगली फिल्डिंग प्रवीण नाईकवाडीची बघायला मिळाली. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त होतं आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना भाग्योदय ब्लास्टर्स या संघानं धावा बनवल्यात. निर्धारित 6 षटकांमध्ये 54 धावा बनवल्या आणि या मॅचला जिंकण्यासाठी रुद्रमाऊली
अकोले या संघाला पाहिजेत 55 धावा. पाहूयात काय घडतंय, काय बिघडतंय, कोण जातंय इलिमिनेटरला, कोण सोडतंय ही स्पर्धा या येणाऱ्या 6 षटकांसाठी. ऐकूयात आदरणीय प्रशांतजी अदौडे सर, महाराष्ट्र भूषण प्रशांतजी अदौडे सरांना. check this. माझी मराठी भाषा आहे माझ्या जगण्याची आशा. आनंदाने बोलतो तिच्या आनंदात डोलतो, आनंदाने बोलतो तिच्या आनंदात डोलतो. माझ्या मराठीची ख्याती फुलते अभिमानाने छाती. माझ्या मराठीची ख्याती फुलते अभिमानाने छाती. सांगते ओळख छत्रपतींची, अतूट नाळ जोडते संत मंडळीशी. आहे मराठी भाषा महाराष्ट्राचा अभिमान, आहे प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध व प्रसिद्ध करण्याची नावी संधी. अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दात समालोचन, दर्जेदार आयोजन. कोतुळ प्रीमियर लीग आमदार चषक 2025चा अद्भुत विहंगम सोहळा. पाहूया याची देही याची डोळा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र, 5वा दिवस. लोकप्रिय आमदार आदरणीय माननीय या स्पर्धेच्या निमित्तानं विकासाचे पुरुष डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, अभिषेकचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण ही मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा पाहतो आहे. अकोले तालुक्याच्या या इतिहासातील सोनेरी रुपेरी चंदेरी पानावरती अधोरेखित करणारी स्पर्धा म्हणजेच कोतुळ प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम. शेवटचा सामना, आजच्या दिवसाचा शेवटचा अध्याय. आणि आता या ठिकाणी या स्पर्धेच्या दरम्यान कोण हा शेवटच्या दिवसातला संध्याकाळचा म्हणजे आजचा जे सत्र आहे, शेवटचा सामना आहे, तो या ठिकाणी गाजवणार. आणि शेवटच्या दिवसाकरता कोण पात्र ठरणार ते देखील पाहणं गरजेचं असेल. सुपर 8ची धमाल कमाल आपण पाहतो आहे. आघाडीचे फलंदाज मैदानावरती. कौतुक करावं लागेल प्रवीणचं, ज्या पद्धतीने तो दिव्यांग खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून झालेला खेळ, अप्रतिम टिपलेले झेल, त्याचबरोबर त्याचा एफर्ट, त्याचा कमिटमेंट, या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. जवळजवळ त्याचं वय 35 किंवा 36 सदतीच्या आसपास असेल, पण कमिटमेंट जबरदस्त आहे. जेव्हा भारत आणि बांगलादेश इंटरनॅशनल मॅच झाला होता आणि 3 ODI सिरीज दिव्यांगच्या करण्याची संधी मिळाली होती. जेव्हा भारत इंग्लंडच्या दौऱ्यावरती गेला होता, दिव्यांगची टीम इंग्लंडला गेली होती, त्यावेळेस विराटला झालेल्या सिलेक्शनच्या मॅच, त्यानंतर गुजरातमध्ये झालेल्या सिलेक्शन मॅच आणि त्यानंतर हरियाणामध्ये झालेल्या सिलेक्शन मॅच, त्याकरता देखील तिथे संधी मिळाली होती. आज इथे आयकॉन खेळत आहेत कोतुळ प्रीमियर लीग. योगेशजी देशमुख साहेब, त्याचबरोबर बबलूजी देशमुख साहेबांचं दिमागदार आयोजन, अत्यंत सुंदर अशा पद्धतीने स्पर्धा इथे रंगताना पाहायला मिळते आहे. मॅचच्या दिशेनं जाणं देखील गरजेचं असेल. जिंकण्याकरता आव्हान असेल. या मॅचमध्ये 55 धाबांचं ब्लास्टर संघ या संघानं उभ्या केल्या आहेत. 54 धाबा, 55 धाबांचं आव्हान रुद्र संघ समोर ठेवलेलं आहे. आणि आता लाईव्ह टेलिकास्ट सुरू होते. पुन्हा एकदा निश्चित या स्पर्धेच्या दरम्यान तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. जे 7 Days लाईव्हवरती आमच्याबरोबर आहेत. आज आपण बघितलं तर प्रयागराज तिथून देखील प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद झाला. पुण्यामधून प्रेक्षक हा सामना बघतायत. सुहास आणि सचिन जोडी मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण अमोलला पाहतोय. अमोलनं एक अप्रतिम इनिंग साकारली, दर्जेदार बॅटिंग केलेली आहे. लक्ष असेल 55 धावांचं, लक्ष असेल, बारीक लक्ष असेल प्रत्येकाचं. या मॅचवरती कोण क्वालिफाय होणार, साहिल आमच्याबरोबर आहे.
आणि मॅन्डेटरी पाबलपेचे षटक आहे. दरम्यान एक कली पॉईंट काही स्ट्रक कव्हरला शतरक्षक, त्यानंतर मिडऑफमध्ये शतरक्षक आहे. 55 धावा तुम्हाला डिपेंड करायचे, चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. फटका चांगला, अतिशय दर्जेदार, मिडऑफच्या डोक्यावरून खेळलाय, पाठलाग केला जातो. चेंडू थांबणार का? सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांनी आता इथे खातं खोलं जाते सचिनचं. सचिन आणि सुहासी जोडी मैदानावरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. सुहास घेतोय 3 वरती. अप्रतिम फटका, चांगलं टायमिंग, दर्जेदार खेळ मैदानावरती. डोळ्यांचं पारणं पेडणारा आज निश्चितच प्रेक्षकांकरता एक मोठी पर्वणी आहे. सुरेख फटका होता, सुंदर टायमिंग होतं, मिडॉफच्या डोक्यावरून खेळला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण ओंकारने केले. संघाचा नेता आहे, संघाचा नायक आहे, संघाचा कर्णधार आहे. धावफलका दबा 4. अमोल पुन्हा एकदा सज्ज असेल. थोडा विचित्र फटका होता. पहिल्यांदा तो पायाला चेंडू लागला आणि त्यानंतर बाजीराव चेंडू लागला बॅटला. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा काय घडलं होतं मैदानावरती. दर्जेदार खेळ, सुंदर आयोजन. बघा काय घडलं होतं इथे. हा चेंडू बॅटवरती आला नाहीये, पायावरती आदळला, तिथून बॅटला स्पर्श होतो. यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय, धाव करण्याचा प्रश्न नाहीये. ॲक्शन रिप्ले 7S वरती आपण पाहिलेले आहेत. 7Sने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. पूर्ण टीम, 6 कॅमेरामॅन, 1 स्कोरर, 1 अपडेटर. हो, बॅकअप धान जे चेंडू टाकलाय, चेंडू आतमध्ये आलेला आहे. ऑफ्टमच्या बाहेर पडून थोडा वळणारा, गिरकी घेणारा चेंडू आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन झाले गेल्या 4 दिवसामध्ये. 1 तारखेला या संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फिनाले असणार आहे. विकास पुरुष, विकासाचे शिल्पकार, कार्यसम्राट, कार्यकुशल, कार्यतत्पर, लोकप्रिय आमदार, आदरणीय सन्माननीय आपल्या सर्वांचे आधारस्तंभ, त्याचबरोबर विकासाला गती देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. डॉक्टर किरण लहामटे साहेब. पॉईंटच्या डोक्यावरून फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषा पार जाईल, यामध्ये नाही कोणतं धूममध्ये. चेंडू भरती बॅटमध्ये दाखली आपली हुकम, चेंडू सीमा पार, चौकार. संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत ऑफ्टमच्या बाहेर चेंडूवरती आक्रमण केलंय. फटका चांगला सजवलाय. बहार रिव्हर्सिवचा फटका, रत्नात्मक बॅटिंग, कलात्मक फलंदाजी, डोक्यावरती हात आलेत. करणार ते काय करणार गोलंदाज. म्हणजे त्याच्या डोक्यात एक होतं, फलंदाजाच्या डोक्यात वेगळं होतं. आणि हे क्रिकेट आहे, म्हणजे तुम्ही एकमेकाला अनसेटल करण्याचं काम करता. इथे चेंडू चांगला टाकला, पण बॅट्समनने खूप चांगल्या पद्धतीने रीड केला. चांगली माणसांनी चांगली पुस्तकं लगेच कळत नाहीत, ती वाचावी लागतात. चेंडू रीड केलाय आणि त्यानंतर रिव्हर्सिवचा थोडासा आपण बघितला तर रिस्की फटका होता, परंतु परिणामकारक. कोलबट्टापदा चेंडू इथे मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षण खराब होतंय. आई चेंडू थांबणार नाहीये, नाही थांबणार. चौकार ठोकणार, खणखाणी चौकार. दुसरा चौकार या ठिकाणी येतो सुहासच्या बॅटमधनं. चौकार षटकाराची आतषबाजी अत्यंत महत्वाचा षटकाचा खेळ. बघा शेवटचा चेंडू इनसाइड आउटचा फटका खरं तर खेळायचो. फॉलो केलं गेलं, ड्राईव्ह केला गेला चेंडू. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण. चेंडूवरची नजर हटली आणि तिथून चेंडू सीमारेषा पार आपण पाहू शकता. अप्रतिम फटका, चांगलं टायमिंग, खराब क्षेत्ररक्षण. परिणाम 4 धावा, धावफलका धावा 13. सुरुवात जर बघितलं तर खूप चांगली झाली. जसं नदीला झऱ्याची आवश्यकता असते ना, तशा प्रकारे एका चांगल्या सुरुवातीची आवश्यकता असते. तशाच पद्धतीने आपण रुद्र माऊली संघाकडनं स्टार्ट चांगला झालाय. हा टॉवर आहे, इथे आपण बघू शकता. अत्यंत सुंदर पद्धतीने कॅमेरामॅन प्रत्येक गोष्ट. कोतुळ गावात जे काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे, जसं काल आपण बघितलं गावामध्ये भोलेनाथाचा छान प्रकारचा उत्सव पार पडला. हनुमंताचं मंदिर पण इथेच आहे, मला वाटतं हनुमंताचं मंदिर आहे. त्याचबरोबर आता हा टॉवर, सध्या मोबाईलचा जमाना आहे. म्हणजे क्रिकेट आणि मोबाईलचं कसं नातं मी सांगतो. मोबाईलला पाहिजे नेटवर्क आणि क्रिकेट खेळत असताना पाहिजे फुटवर्क. जर फुटवर्क नसेल तर काही काम नाही आहे. त्यामुळे अत्यंत मजा. आता टॉवर दाखवला दिला, जर हा टॉवर नसेल ना, किती लाख मुलाचा करोड रुपयाचा मोबाईल काही कामाचा नाही आहे, कारण त्याला नेटवर्कच नसणार आहे. तुमच्याकडे चांगला बॅट्समन आहे पण फुटवर्क नसेल तर काही फायदा नाही. सर्व गोष्टींना पुरून उरणारी गोष्ट म्हणजे कष्ट. कष्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे मैदान बनवण्याकरता ते कष्ट घेतले गेले. योगेशजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली, बबलू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली. धावफलका धावा 13. ऑफ्टमच्या भारताचे डुबो खेळ. आभेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडला झेल. सचिनचा संपला खेळ. रुद्र माऊली अकोले संघाला बसतोय पहिला मोठा धक्का.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफानभाई सय्यद यांची बळीची टाळी. टेनिस क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटपटूंच्या मनावर क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी स्पर्धा म्हणजे कोतुळ प्रीमियर लीग 2025. तिथं आता फुटबॉलचा टायमिंग चांगलं होतं, शरीराचं संतुलन चांगलं होतं. परिणाम पहा. म्हणून मगाशी म्हणालो की मोबाईलमध्ये नेटवर्क म्हणून हा टॉवर हवा. जर मोठ्या इमारती तुम्हाला बनवायच्या असतील तर तुमच्याकडे बॅटिंग करत असताना फुटवर्क हवं, चांगले शॉट सिलेक्शन हवं. 55 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. धावपलक्या दाबात 13 एका खेळाच्या मोबदल्यामध्ये पहिला झटका अर्थात पहिली विकेट घेण्यामध्ये संधी मिळालेली आहे ती मधुर धुळेला. हायकॉन खेळाडू आहे मैदानावरती 3 क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता फलंदाज येतोय. अर्थात हसेला संधी मिळाली. विराट कोहलीचा नंबर आहे, रिकी पॉन्टिंगचा नंबर आहे, संगाकाराचा नंबर आहे, राहुल द्रविडचा नंबर आहे. क्रमांक 3 महान बॅटरनी खूप चांगली कामगिरी केली, दर्जेदार कामगिरी केली. 13 धावा एका खेळाच्या मोबदल्यामध्ये. संध्याकाळचं सत्र 5:22 झालेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन. मधुर धुळे गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज. लेग ब्रेक चेंडू वाट बघितली, एक सुंदर पद्धतीनं पॉईंटच्या दिशेने ढकलला. 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या बढ़ते, धावसंख्या पोचली ती आता 14 वरती. 14 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. या ट्रॉफीसाठी हे आपलं व्यासपीठ आहे, भव्य दिव्य व्यासपीठ. अत्यंत सुंदर आणि दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट, त्याचबरोबर हे भव्य दिव्य व्यासपीठ सातत्यानं वजनदार राहिलेलं आहे. व्यासपीठावरती सर्व आयोजक आणि मान्यवर उपस्थित आहेत. 14 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती मधुर धुळे. ओहो, फटका जबरदस्त आहे, ऑन साईडला खेळलाय. काय फटका आहे, गुडगा टेकला आणि काय उत्तुंग षटका ठोकला. षटका मॅग्निफिसंट स्ट्रोक. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटका. फॉलिंग स्वीप अत्यंत सुंदर आणि देखणा फटका. नेतृत्व बॅटिंग करत असताना फलंदाज सुहास 17 वरती पोहोचलाय. टायमिंग चांगलं आणि मधुर विरुद्ध तुम्ही या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग करताय. टायमिंग खूप चांगलं होतं. मधुर आवाज झाला, मधुरला आवाज नसेल पण बॅट्समन सुहासला हा फटका खास होता. सुंदर बॅटिंग केले. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 17, स्ट्राईक रेट 425 आहे, धावपलका धावा 20 आहेत. जिंकण्याकरता 27 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. हा सामना रंगत धरवणार यात काही शंका नाहीये. 55 धावांच्या आव्हाने स्ट्राईक रेटला बॅट्समन सुहास कोळे. त्यानंतर मधुरने कमबॅक केले. बॅटल आहे, बॅट आणि बॉल बंद मैदानावरती पाहतोय. पहिल्यांदा अत्यंत सुंदर पद्धतीनं फॉलिंग स्विंगचा फटका. त्यानंतर मधुर आयकॉन खेळाडू आहे. स्टंपच्या जवळ चेंडू टाकला, ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडूच्या रेषेत फलंदाज नाहीये. पुढचा चेंडू त्यावरती केला. आक्रमण चेंडू सीमारेषा पार जाईल. 1 2 3 4 1 2 का 4. रामलखनचं गाणे नाहीये. हा चौकार आलाय. जबरदस्त बॅटिंग. पाहुणी मोका हा मारले चौका. अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. दर्जेदार बॅटिंग करत असताना सुहास तो खुल्लाय. सुहास कोळे मैदानावरती आहे, जबरदस्त बॅटिंग करतोय. आता मधुर कशा पद्धतीने उत्तर देणार ते देखील पाहूया. हा टप्पा चांगला आहे, तेरी मेरी चालले. 1 चेंडू चौकार किंवा षटकार येतोय, त्यानंतर 1 चेंडू डॉट येतोय. मैदानावरती बॅट आणि बॉल मध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. जिंकण्याकरता आपण बघितलं 55 धावांचं आव्हान आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलका धावा 24 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा खेळ होणी ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. पहा या ठिकाणी या इमारती अत्यंत महत्त्वाचा सामना. भाग्योदय संघाने जी सुरुवात केली अतिशय खराब होती. 4 धावा 3 गडी बाद झाले होते. त्यानंतर अप्रतिम स्टार्ट केलाय बरोदरनं. त्यांचं हे मोठं टॉवर आहे. आपल्याकडे पण मगाशी एक टॉवर दाखवलं गेलं. त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी भाग्योदयनं अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग केली. एक मोठं टॉवर आहे. 2 गडी बाद झाले. इथे 5 गडी बाद झाले होते. तर दुसऱ्या बाजूला आपण रुद्रचं 1 गडी बाद होतोय. इथे धाबाले 11. तर एकूण स्थिती पहा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धाबालकावरती आहेत. महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. निश्चित अप्रतिम असं खेळाचं प्रदर्शन मैदानावरती. आणि हा मावळणारा सूर्य, उगवणारा सूर्य नवीन आशा आकांक्षा देऊन जातो, तर मावळणारा सूर्य आपल्याला नवीन अनुभव देऊन जाणार आहे. दिवसभरामध्ये अतिशय दर्जेदार खेळ. बाळूबा गबाले महाराष्ट्र पोलीस यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. फटका चांगला अनसाईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षण चांगलं होणार यात काही शंका नाहीये. चांगलं झाले का चांगलं झाले आणि तिथून आपण बघितलं तर फारसे कधी मधुर त्या ठिकाणी उपस्थित आहे. लॉक ऑन मध्ये 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली 26 वरती.
महत्वाचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या कुटातलं महत्वाचं षटक आहे अमोलचं दुसरं षटक आहे. धावफल क्रमांक 26 एका गडाच्या मोबदल्यामध्ये रुद्रबा माऊलीबा अकोळे टप्प्यापर्यंत उसळी गेला चेंडू हवेमध्ये पकडलाय झेल आणि नितीनचा संपला खेळ. या षटकामध्ये गोलंदाजाला मिळते विकेट. महत्वपूर्ण विकेट. बॅटबॉलवरती तिकीट आणि क्रिकेटमध्ये विकेट घेणं फार गरजेचं आहे. विकेट मिळाली आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार गेटर्स माननीय इरफानभाई सय्यद यांची बळीची टाळी. झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोडण्याची ताकद आपोआप निर्माण होते. पहा काय घडलं. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता. तो बॅट्समनला पेलला नाहीये आणि त्याचा फायदा गोलंदाजाला. गोलंदाज अनमोल विकेट घेतोय. महत्वाची विकेट आहे. 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामना रंगतदार होतो आहे. 55 धावांचा पाठलाग करत असताना 7S वरती आपण लाईव्ह टेलिकास्ट 6 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पाहतोय. त्याचबरोबर योगेशजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून अप्रतिम नेत्रदीपक अशा प्रकारचं आयोजन बबलूजी देशमुख आणि त्यांची सर्व टीम. त्याचबरोबर खंबीर साथ या स्पर्धेकरता निश्चितच आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांचं राऊंड विकेट मारा. ऑन साइडला खूप चांगला फटका मनगटाचा वापर. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला चेंडू सीमारेषा पार जाणार का पाहूया. चेंडू जातो सीमारेषा पार. धाव मिळते 4. खणखणी चौकार. शानदार बॅटिंग. पाहुणी मोका हा मारले चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. चौकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या पोहोचली 30 वरती. 21 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पुलटॉस चेंडू होता. मनगटाचा अप्रतिम वापर केला. कलात्मक बॅटिंग करत असताना स्क्वेअरलेगच्या दिशेनं एक अप्रतिम फटका. नेत्रदीपक देखण्या फटक्यांची लयलूट मैदानावरती. दर्जेदार बॅटिंग. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या दरम्यान एक पारितोषिक येणार आहे. वाळूजी कबाडी साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. महाराष्ट्र पोलीस प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्रिकेटचा रंगमंच आहे. रंगात रंगूया. या कोथरूडच्या लाल मातीने माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया. आमदार चषक 2025च्या साथीने 6व्या पर्वाचा खेळ मैदानावरती रंगलाय. 5वा दिवस. संध्याकाळचं सत्र सूर्य मावळतीला निघालाय. अकुटबद्ध चेंडू आहे. हुक केलाय. फलंदाज लागले. धावांची भूक. त्यानं फटका खेळलाय. चाबूक फलंदाजी होते. झापूक झुपूक झापूक झुपूक षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. षटकाराला पारितोषिक आहे. पहिले खाकी बाद में बाकी. महाराष्ट्र पोलीस म्हणजे आपण गर्दीतले होण्यापेक्षा वर्दीतले व्हा. सर आपलं स्वागत आहे. काचकाटून रवीसाठी पारितोषिक आहे. रवी मैदानावरती खूप चांगली बॅटिंग करतो का बघूया. रवी चांगली बॅटिंग करतोय. तो 5 वरती आहे. सुहास 27 वरती. तो सुसाट चाललाय. मैदानावरती विकेटची नितांत आवश्यकता असेल भाग्योदय संघासाठी. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि चौकारांचा आकडा 200च्या पार गेलाय. 201 चौकार आतापर्यंत टोटवले गेलेत. हे पहा काय गणित आहे. आतापर्यंत काय घडलंय. इमारती कोणाच्या मोठ्या आहेत. आतापर्यंत सुरुवात भाग्योदय इमारत छोटी होती 3 गडी. त्यानंतर रुद्रची इमारत मोठी आहे. इथे कोणत्या गडी बाद झाला. त्यानंतर भाग्योदयनं पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली. मोठी इमारत उभी केली पण त्या ठिकाणी 2 धक्के देखील लागलेले आहेत. त्यानंतर 4थ्या षटकामध्ये 2ऱ्या षटकाचं ते आता पण जी इमारत आहे जिथे धावा आल्या विकेटी गेलेल्या आहे. सुरेख चेंडू अप्रतिम आणि फलंदाज बाद. मैदानात वाढली हृदयाची धडधड. सुरू झाली धडपड आणि मोक्याच्या क्षणी फलंदाजाने केली गडबड केले. फलंदाज बाद झाले. सूर सापडलेला फलंदाज बेसूर होतोय. फलंदाज बाद. 3रा गडी बाद झालेला आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार गेटर्स माननीय इरफानभाई सय्यद यांची बळीची टाळी. बघा काय घडलं होतं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कळ लागली. याची डिरेक्शन खूप चांगलं होते. फलंदाज बाद आणि त्यालाही कळलं. बॅट्समनला कळलं की ही चूक झाली माझ्याकडं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चांगला होता. छान गोलंदाजी. विकेटची आवश्यकता होती. तो विकेट मिळालेली आहे. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. आदरणीय सन्माननीय विकास पुरुष विकासाचे शिल्पकार डॉक्टर किरण लहामटे साहेब अर्थात जनतेच्या मनातील आमदार दमदार आमदार आणि कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. अकोले तालुका MIDCची मंजुरी. अकोले तालुका उपजिल्हा रुग्णालय मंजुरी. अकोले तालुका बसस्थानक. अकोले तालुका
पाझरतळ अकोले तालुका तहसील कार्यालय राजू येथे कोर्टाची निर्मिती अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमात आहेत आणि त्यांनी नवा संकल्प देखील सोडलेला आहे. मैदानावरती आपण पुन्हा एकदा जाऊया. मॅच अत्यंत महत्वाचा आहे. संध्याकाळचा असत आहे. सूर्य मावळतीला चाललेला आहे आणि अशा वेळेला नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते बॅटिंग करण्याकरता रबीब आणि दुसऱ्या बाजूला असेल प्रथमेश. 37 धावा रबीची साथ देण्याकरता प्रथमेश मैदानावरती आलेला आहे 5व्या क्रमांकावरती. बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी. बॅट आणि बॉल बंद. 2 वाघांची झुंज मैदानावरती. फुल टॉस चेंडू है. ओ माय गॉड देखिए बैंक बैलेंस के हमारा खर्चा ज्यादा हो रहा है. तोहफे के तौर पर ये रन मिलेंगे. अंपायर की तरफ से क्या इशारा वो देखना बहुत जरूरी है. क्या इशारा. नो बॉल आणि त्यावरती हाथ तोहफा था. ये तोहफा था और तोहफा वो बिल्कुल कबूल कर दिया. गेंद बॉडी होने के बाद 4 रन. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू प्री हिट. फ्रेटचा फायदा घेता आला या धावपलकारती एकूण धावांचा विचार करत धावा आहेत 42. 3 गड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण आहे. ओंकार गोलंदाजी मार्गवरती संघाचा कर्णधार. या मॅच मध्ये विकेटची नितांत आवश्यकता. ओंकार गोलंदाजी मार्गवरती आहे. राईट मुहूर्त विकेट मारा करतोय. चांगला चेंडू मिनी अलीकडे केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार जाणार का. क्षेत्ररक्षण सुंदर होतं. एकच जमेल. धावपलका धावा होत आहेत 43. 4थ्या षटकाचा खेळ. डॉट बॉल अत्यंत महत्वाचे असतील. एक सामना जिंकला. दुसरा सामना आपण पाहिला तर त्यांनी म्हणजे पहिला सामना ते पराभूत झाले. दुसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा जिंकले. तिसऱ्या सामन्यामध्ये संघर्ष मधुर धुळेला आपण स्क्रीनवरती पाहू शकता. ओंकार कर्णधार गोलंदाजी मार्कवरती. समोर जाईल प्रथमेश. संधी आहे. यापेक्षा चांगली संधी असू शकत नाहीये. संधीचं सोनं करायचं होतं. ज्याला संधी मिळते तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो तो कर्तृत्ववान. संधीचं सोनं करता आले नाहीये आणि काल देखील एक गोष्ट सांगितली होती म्हणजे संधी बिस्किटासारखी असते. सकाळी उठल्यानंतर आपण एक बिस्किट असतं ते चाट टाकलं आणि ते योग्य वेळी नाही काढलं त्याची मजा नाहीये. तसं आता ते झेल एकूण चांगल्या पद्धतीने पकडता आला असता परंतु फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तयार नव्हता. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फटका चांगला अनसाइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढले. धावसंख्या पोचली ती 45 वरती. आजच्या दिवसभरातला 5व्या दिवसाचा खेळ. अप्रतिम आयोजन. कोथरूड प्रीमियर लीग 2025 दमदार आमदार चषक. निश्चितच खंबीर नेतृत्व खंबीर साथ. विकासाचे वारकरी. ओ हा चांगला चेंडू आहे. कोरबट टप्प्याचा थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर आणि फुल लेन टाकला होता. या चेंडूवरती बॅट्समॅनला निरुत्तर केले गोलंदाज ओंकारनं. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते और ऐसा आलम बन गया दोस्तों. और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. सटीक यॉर्कर था गेंदबाज ओंकार का. टीम के कप्तान है. धावपलकारती एकूण धावा 45. 13 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. गोलंदाजी मार्कवरती ओंकार. सामोरं जाईल फलंदाज रवींद्र. ऑन साइडला बॅकवर्ड डाऊन चेंडू चांगला पूल केलाय. एक दंबेल बघूया. एकेवरती समाधान की दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. इथे धोका आहे. इथे धोका होता परंतु ओंकारने केले चूक. थोडं चांगला होता. चूक होणार की काय पाहूया मैदानावरती काय घडतंय. धावपलकारती एकूण धावा आहेत 47. 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. व्यासपीठावरती भाऊसाहेब पोखरकर यांचं शुभागमन झालेलं आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आजूबाजूला असलेली हिरवळ दाखवण्याचा प्रयत्न आमचे कॅमेरामॅन करतायत. आजूबाजूला असलेली ही झाडं आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल अनिल पारदी. आता शिकार करावी लागेल. पर्याय नाहीये. शिकार नाही केले तर तुमची शिकार होणार आहे. सामना जिंकावा लागेल. सामना जिंकला तरच तुम्हाला पुढे संधी मिळणार आहे.
येणारे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. 202 चौकार, 139 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनिल पारधी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू तर खूप सुंदर आहे, अप्रतिम टाकला. लेन चांगली होती, दिशा चांगली होती, कंट्रोल चांगला आहे. सुरुवात तर अप्रतिम केले. जिंकण्याकरता आवश्यकता असेल 11 चेंडूमध्ये 8. बॅट पॉइंट कव्हर. एक लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक, ऑन साईडमध्ये लॉंग ऑन बेड विकेट स्कोअरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सत्यजित धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अनिल पारधी डावकुरा गोलंदाज आहे. आकुंठपद चेंडूवरती आक्रमण केलंय, चेंडूवरती केलंय आक्रमण. चेंडू करतोय आकाश भ्रमण आणि अप्रतिम गगनचुंबी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. पराक्रमाशिवाय पोबाडा नाही. पोवाडा असाच गायला जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला भीम पराक्रम केव्हा गेलेला. 500 रुपयाचा पारितोषिक, पैसा वसूल षटकार आहे. आज इथे आपल्या व्यासपीठावरती मार्ट पोलीस उपस्थित आहेत. त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक बॅट्समन रवीसाठी आहे. खास करून रवीसाठी पारितोषिक आहे. एक रवी अर्थात एक सूर्य आकाशात तळपतोय. दुसरा रवी मैदानावरती. आज 3 रवींचा बोलबाला राहिला. अकुंठपद चेंडू ऑन साईडला खेळला आहे, परंतु 500 रुपयावरती नजर आहे. रवीची 500 रुपयावरती नजर आहे. धाव नाही काढले. त्यांचे मित्र व्यासपीठावरती आहेत, त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. 53 धावा आहेत, विजयाच्या उंबरठ्यावरती. त्याला माहिती आहे जर एक मोठा फटका खेळला, धोनी स्टाईल बॅटिंग केली आणि षटकार ठोठावला तर 500 रुपये या ठिकाणी मिळतील. त्यासाठी तो प्रयत्न करतोय. मिस्टर स्टोक हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. झेल होणार का? झेल तर होणार नाहीये, पण दुसरी धाव काढणार का? हा प्रश्न. दुसरी धाव काढणार की नाही? दुसरी धाव काढलेली आहे. 55 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा होता. आणि रुद्र माऊली अकोले संघ या स्पर्धेमध्ये 5व्या दिवशी संध्याकाळच्या सत्रामध्ये बाजी मारतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. आणि आता टी शर्ट पण काढले गेलेले आहेत. लॉर्ड्सच्या मैदानावरती आलो की काय असं वाटतंय. गागुलीने टी शर्ट काढला होता, आज इथे टी शर्ट काढले गेलेले आहेत. क्या बात आहे. एकदा वानखेडेच्या स्टेडियमवरती टी शर्ट काढले गेले होते, त्यानंतर गांगुलीने उत्तर दिलं होतं इंग्लंडला. आणि आता पहा इथे टी शर्ट काढले गेलेले आहेत आणि सामना जिंकलाय. अप्रतिम कामगिरी केली मैदानावरती. विजय संघाचं मनापासून अभिनंदन. रवीने चांगली बॅटिंग केली. दर्जेदार खेळ आजचा दिवसभरामधला जो दर्जेदार खेळ झालाय, जिथे आपण बघितलं तर साई नेत्रसेवा, साई डेंटल, रुद्र मामुली अकोले. यापूर्वी आपण भाग्योदय संघाला पाहिलं होतं, हॉटेलला राजबक्ष अकोले, अनुप पारासूर, सुजित नवले. आणि आता 500 रुपयाचं पारितोषिक रवीसाठी असणार आहे.